नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. अँटी करप्शन ब्युरोमध्ये राज्यात अनेक ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. चंद्रपूर अँटी करप्शन ब्युरोच्या DYSP मंजुषा भोसले यांची बदली अमरावती येथे करण्यात आली असून चंद्रपूर अँटी करप्शन ब्युरोचे DYSP म्हणून अनिल जिट्टावार कार्यभार सांभाळणार आहेत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर लगाम कसण्याचे आव्हान जिट्टावार यांच्यासमोर असणार आहे. राज्यात मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याची शुभवार्ता येऊन धडकली आहे. अशातच चंद्रपूर शहरात इरई नदीमुळे निर्माण होणारा पुराचा धोका सर्वप्रथम रहमतनगर येथे संभवतो. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे येथील नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागते. त्यामुळे संरक्षण भिंतीची मागणी गेल्या काही वर्षांपासून तेथील नागरिकांद्वारे केली जात आहे. यावेळी सुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि संरक्षण भिंत लवकरच बांधण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. घुग्गुस नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक गोव्याला प्रशिक्षणासाठी गेले की पर्यटनासाठी गेले असा प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारला गेला. घुग्गुस शहरात अनेक दिवसांपासून समस्यांचे भांडार असून नगराध्यक्षांना मात्र मोज करावीशी वाटते असा प्रश्नही विरोधी पक्षाने विचारला आहे. याचा निषेध म्हणून गोवा असे आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले. काल सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाई येथे वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याची माहिती मिळताच भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांनी 25 लाख रुपयाचा धनादेश वन विभागाला देत तुम्ही 25 लाखाचा धनादेश घ्या आणि वाघासमोर उभे राहा असे थेट आवाहन दिले. जर सामान्य नागरिकांच्या जीवाची किंमत 25 लाख रुपये असेल तर वन विभागाने सुद्धा माझ्याकडून 25 लाख रुपये घ्यावे आणि वाघाच्या समोर उभे राहावे असे खडेबोल सुनावले. आखाती देशातील युद्धामुळे भारतातील इंधनाच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. मागील 10 दिवसात तिसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली असून गृहिणींना मात्र याचा फटका सहन करावा लागणार आहे. इंधन महाग झाले तर त्याचा परिणाम सर्वच जीवनावश्यक वस्तूंवर होतो. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले नाही तर नवलच. 2 वेळा ताटात भाकरी मिळावी म्हणून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेले शेतमजूर हे तेंदूपत्ता संकलनाकरिता जंगलात जीवावर उदार होऊन जातात. गुंजेवाहीत 4 महिलांना जीव गमवावा लागला आणि त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची धास्ती आता अन्यत्र दिसून येत असून वन विभाग नेमकी काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गडचिरोली येथे प्रस्तावित विमानतळाला तेथील 4 गावातील नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. आधी भूसंपादन रद्द करा आणि मगच जनगणना करा असा इशारा तेथील नागरिकांनी दिला आहे. यामुळे जनगणनेचे काम या 4 गावात ठप्प पडले आहे. भूसंपादन रद्द केले नाही तर 4 जून पासून आंदोलनाचा इशाराही तेथील ग्रामस्थांनी दिला आहे. पवनार जवळील मामा भांजत दर्ग्याजवळ विचित्र अपघात घडला. भरधाव वेगात असणारी एसटी बस रोड रोलरला आदळली आणि रोड रोलरचे 2 तुकडे झाले. परंतु या अपघातात एक दुचाकी स्वार मधात आल्याने तो गंभीर जखमी झाला. या ठिकाणी वारंवार अपघात होत असूनही प्रशासन कुठलेही पाऊल उचलत नाही अशी खंत तेथील नागरिकांनी व्यक्त केली. गुंजेवाई येथे काल वाघाच्या हल्ल्यात 4 महिला ठार झाल्या तर त्याचवेळी भंडारा जिल्ह्यातील कोठुर्ली येथे पत्नीच्या डोळ्या देखत वाघाने पतीला ठार केल्याची घटना उघडकीस आली. मानव वन्यजीव संघर्ष आता सर्वत्र दिसून येत असून वन विभाग मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे जाणवते. 21 मे रोजी नांदेड येथील हुजूर साहेब रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म पासून अगदी काही अंतरावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की या आगीत डब्बा जळून खाक झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर.